एक निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून आपल्याला काय वाटतंय? सतीश ढगे. नक्कीच विशालजी, आज आनंद एक प्रकारे की आजच्या या पॅनल डिस्कशन मध्ये तुळशीदासजी भोयटे या ठिकाणी आहेत आणि कुठलाही राजकीय पक्षाची भूमिका या ठिकाणी नसणार आहे. त्यामुळे खरोखरच या चर्चेमध्ये सांगोपांग आपल्याला चर्चा करता येणार. कारण ही अग्निपथ स्कीम जी आहे ही पूर्णतः सुपर फ्लॉप आहे का याचं उत्तर नाही. ही पूर्णतः जी आहे 21व्या शतकासाठी भारताचं सामरिक सामर्थ्य प्रचंड प्रमाणामध्ये वाढवणारी ही स्कीम आहे का याचं सुद्धा उत्तर नाही. म्हणजे कुठेतरी या स्कीमच्या समोर काही कमतरता आहेत, काही आव्हान आहेत. त्याचबरोबर या अग्निपथ योजनेमध्ये जे आहेत काही पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत. पहिला आपण जो आहे कमतरतेच्या संबंधित काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची जी आहे चर्चा करू. मला आठवतं की परवाच ज्यावेळेस आपल्याच चॅनलमध्ये 12:30 वाजता जी पत्रकार परिषद होती त्याच्या अगोदर मी प्रतिक्रिया दिली होती आणि एक प्रकारे एका बाजूला भारताच्या सैन्य दलासमोर पाकिस्तान असेल, चीन असेल, दहशतवाद याचा जो आहे येणाऱ्या काळामध्ये मुकाबला आपल्याला करायचा आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या बजेटमध्ये ज्या प्रकारे सैन्य दलाशी संबंधित मनुष्यबळ आहे, त्यांचा पगार आहे, त्यांचं पेन्शन आहे, यावर खर्च वर्षानुवर्ष वाढत जातोय, त्याला कुठेतरी कात्री लावायची आहे आणि याचा सुवर्ण मध्य साधायचा असेल तर अशा प्रकारची अग्निपथ योजना करणं हे आवश्यक होतं. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत की फक्त आणि फक्त पैसा वाचवण्यासाठी सरकारने हे केलं का? 4 वर्षानंतर जे आहे या युवकांचं त्या ठिकाणी काय होईल? खरोखरच 4 वर्षांसाठी ट्रेन झालेले हे युवक जे आहेत यांच्या हाती आपल्या भारताची सुरक्षा देणं आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये मोस्ट प्रोफेशनल आर्मी असा टॅग असणारी आमची जी आर्मी आहे त्याच्या केपेबिलिटी विषयी, त्याच्या क्षमतेविषयी कुठे आपण कॉम्प्रोमाइज करतोय का? आणि सर्वात महत्वाचं, अशा प्रकारचे प्रशिक्षित युवक 4 वर्षानंतर ज्यावेळेस वापस येतील त्यावेळेस ते ट्रेन झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र, वेगवेगळ्या प्रकारची आयुधं वापरण्यासाठी. त्यांना जर योग्य दिशा मिळाली नाही, त्यांना जर योग्य प्रकारे नोकरी मिळाली नाही, तर भविष्यामध्ये हातामध्ये शस्त्र घेऊन हेच युवक जर दहशतवादी संघटनांच्या, नक्षलवादी संघटनांच्या किंवा पाकिस्तानच्या हातामध्ये लागले तर एक प्रकारचा तो टिकिंग टाइम बॉम्ब ठरू शकेल आणि भारताच्या सुरक्षेला सुद्धा खूप मोठा खतरा निर्माण होऊ शकेल. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांविषयी एक प्रकारची क्लॅरिटी देणं हे आज केंद्र सरकारला अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. बरोबर आहे. अग्निपथ ही नेमकी योजना काय आहे त्याच्याशी निगडित असलेले काही प्रश्न आपण सांगितले. ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोयटेंकडे मी जाईन यावेळेला. तुळशीदास भोयटेजी काही दिवसांपूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी खरं तर ज्यावेळेला निवडणुका लढल्या गेलेल्या होत्या, मी चौकीदार हा जो शब्द त्यावेळेला पंतप्रधानांनी वापरला होता त्यावरून अनेक मीम्स जरी तयार करण्यात आलेले असले तरी देखील आता पुन्हा एकदा संधी ही युवकांच्या हाती गेल्याचं पाहायला मिळतं. आणि निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे यांनी जी भीती वर्तवलेली आहे की 4 वर्षानंतर हे युवक पुढे काय करणार, तर इतकं लष्करी प्रशिक्षण घेतल्यानंतर ते वाया जाऊ देणार का? तर ते मुळीच नाही. दुसरीकडे देशाच्या सुरक्षिततेचं काय? आणि युवा पिढीसमोर जर अशा प्रकारचा हा पर्याय दिला तर त्याला ते स्वतः देखील विरोध करताना दिसून येत आहेत. एकंदरीतच संभ्रम निर्माण करणारी अशा प्रकारची ही योजना म्हणून त्याकडे पाहायला हवं का? तुळशीदास भोयटे. विशाल, तुम्ही एक योग्य शब्द वापरलात की संभ्रम निर्माण करणारी योजना. म्हणजे मला कोडं पडायला लागलंय खरं तर की हाती सत्ता असते, अशी सबळ सत्ता असते की जे तुम्ही ठरवाल ती पूर्व दिशा होऊ शकते. सध्या असं केंद्र सरकारचं, मोदी सरकारची स्थिती आहे. चांगली गोष्ट आहे, केंद्रात सबळ अशी सक्षम सत्ता असली पाहिजे. मात्र मला असं वाटतंय आत्ताच म्हणजे आपल्या जयेश सुतार या तरुण मित्राचं आपण ऐकलं, ढगे साहेब बोललेत, कोडं हे पडतं ना की या लोकांना काही कळत नाही का हो? ढगे साहेबांसारखी सैन्याचा अनुभव असलेली माणसं किंवा जयेश सारखे ज्यांना सैन्यात जाऊन देशाची सेवा करायची आहे, त्यासाठी अगदी प्राणाचेही बलिदान करायला ही मुलं तयार असतात आपली. आणि तुम्ही ही योजना आणताना यांच्यापैकी कोणाला तरी विचारात घेतलं? विशाल, कुठेतरी असं मला वाटतंय ना की कृषी कायद्यांसारखं हे झालेलं आहे की कृषी कायदे कसे चांगले हे नंतर समजवण्याचा प्रयत्न झाला. लोकांमध्ये कुठेतरी आम्ही जनजागरणात कमी पडलो, समजवण्यात लाभार्थ्यांना कमी पडलो, त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही ते कायदे मागे घेतोय असं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं. एक प्रकारे नामुष्की ओढवली ती. बरोबर. तरी सुद्धा म्हणजे ठेस लागल्यावर शहाणपण आलं पाहिजे असं म्हणतात. आत्ताच काही वेळापूर्वी म्हणजे या चर्चेसाठी येत असताना गाडीत मी आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रेस कॉन्फरन्स पाहत होतो. त्यात या योजनेविषयी ते बोललेत. त्याला एक गैरसमज झालेला आहे काही लोकांचा की या योजनेमुळे नियमित लष्कर भरतीवर परिणाम होईल. मान्य आहे, विश्वास ठेवूया आपण की नाही होणार असं गृहीत धरूया, ज्यातून जयेश सारख्यांना काहीसा दिलासा मिळेल असं मला वाटतं. परंतु विश्वास ठेवायचा कसा?
ही संपूर्ण योजना जाहीर करताना त्यातला एक मला माफ करा, कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणाच्या भावनांचा मला अपमान करायचा नाहीये, मात्र एक धंदेवाईक वृत्ती मला त्यात दिसते की या सेवेत असणाऱ्या जवानांना ग्रॅज्युटी किंवा निवृत्ती वेतन मिळणार नाही आहे. हे दुर्दैव आहे की आपल्या समाजातील एक मोठा वर्ग सध्या सरकारी सेवेत, मी नाही, माझ्या घरातलं कोणी नाहीये विशाल, त्यामुळे कुठचा हितसंबंध माझे गुंतलेले नाही आहेत. बरोबर. मात्र कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे की या देशाच्या हितासाठी, आपल्या समाजाच्या हितासाठी काही सरकारी सेवा या अत्यावश्यक, म्हणजे कुठच्याही अत्यावश्यक पेक्षाही अत्यावश्यक अशा मानल्या गेल्या पाहिजेत. आणि लष्करी सेवा, सेना दलांमधली सेवा, अहो आत्ताही आपण ऐकतो ना की काही वेळा हनी ट्रॅप, काही वेळा इतर काही मार्गाने आपल्या जवानांना, आपल्या अधिकाऱ्यांना, अगदी खूप म्हणजे ढगे साहेब सांगू शकतील काही 0.01 वगैरे पण पर्सेंटेज नसेल तशा गद्दारांचं, पण आमिष दाखवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न होतात. हो. मला विचारायचं आहे, साधा आपण एक सायकोलॉजिकल विचार करू, एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करूया की विशाल 4 वर्ष मी ज्या देशासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी ठेवलेली आहे आणि त्यानंतर जर मला माझं पुढचं भवितव्य नक्की काय आहे त्याची अनिश्चितता असेल, मी संशय नाही घेत आहे, मी न्यूनत्व दाखवत नाही, मात्र माझा एक प्रयत्न आहे कुठेतरी आपण या अंगानं सुद्धा कमीत कमी संरक्षण विषयक सेवांचा विचार करायला नको का? पुन्हा जर समजा आत्ताच म्हणजे भाजपाकडून जे वर्जन पुढे आलं की काही नियमित लष्करी भरतीवर परिणाम होणार नाही, आपण वादाकरता गृहीत धरूया, ते भाजपाचं इथं कोणी बाजू मांडायला नाही म्हणून त्या अंगानं सुद्धा आपण विचार करूया. तरी सुद्धा मग एक प्रश्न उद्भवतो ना, जर एवढी चांगली गाजावाजा करून तुम्ही योजना आणली, एवढं मोठं ब्रँडिंग केलं अग्निवीर, कारण आधी ते ऐकल्यावर तर काही फायर ब्रिगेडची संबंधित आहे का असाही काहींचा समज झाला असता. अशी नावं देऊन जेव्हा तुम्ही योजना आणता, हे अग्निदिव्यातूनच जातात आपले जवान, आपले अधिकारी. मात्र अहो आधी समजवायचं ना, मग आधी कुठंतरी त्यांना जनजागरण करा ना की ही योजना आणतोय, यात हे आहे. ढगे साहेबांसारखे, मी त्यांचं नाव यासाठी घेतो, ते आपल्या सोबत चर्चेत आहेत, त्यांच्यासारखे इतर जे अनुभवी अधिकारी आहेत त्यांच्याकडून मागवा. ते अधिकारी सुद्धा हेच सांगतात आहे की हे पाऊल योग्य नाही. त्यामुळे विचार मला असं वाटतं की घाई होते, आधी लोकांना विश्वासात घ्या, नंतर निर्णय अंमलात आणा, एवढीच एक अपेक्षा आहे. बरोबर आहे. आपण अग्निदिव्य हा शब्द जो वापरला तुळशीदास भोईटे सर, त्यातनं एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की यामध्ये तरुणाईच होरपळणार आहे, याकडे का नाही लक्ष दिलं जात? निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. एक तुलना केली जाऊ शकते का हो? एका बाजूला कंत्राटी कामगार काम करताना दिसतात आणि कंत्राटी कामगारांचं पुढे काय होतं हे सर्व श्रुत आहे. हेच या तरुणाईच्या बाबतीत, या अग्निवीरांच्या बाबतीत तर होणार नाही. हे तुलना करणं आवश्यक आहे की अनावश्यक? सतीश ढगे. विशालजी, मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो, पण एक जस्ट 30 सेकंद एका आणखीन प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी द्यावंसं वाटतंय. विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या ट्विट विषयी आताच तुळशीदासजी भोईटे यांनी त्या ठिकाणी कॉमेंट केला आणि त्यांनी तसं सांगितलं होतं की नियमित भरतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. पुन्हा परवाची जी पत्रकार परिषद ठरली, अतिशय महत्वाची ती पत्रकार परिषद होती, ज्यामध्ये 3 सर्व्हिस चीफ होते, भारताचे संरक्षण मंत्री होते आणि ऍडिशनल सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स त्या ठिकाणी होते. स्पष्टपणे नौदलाच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी सांगितलं की यानंतर होणाऱ्या सगळ्या भरती, मी 14 जून 2022 नंतर होणाऱ्या सगळ्या भरती या नौदलाच्या अग्निपथ या स्कीमवर आधारित असणार आहेत. तर मी जे आहे आमच्या नौदलाच्या चीफनं दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते ग्राह्य धरावं का विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं स्टेटमेंट त्या ठिकाणी ग्राह्य धरावं? आणि जर यामध्ये काही चुकत असेल तर माझ्या मते कुठेतरी तुम्ही क्लॅरिफिकेशन करायला आणखीन एक सत्ताधारी पक्ष म्हणून कुठेतरी कमी पडताय, हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध होत आहे. आता तुमच्या मूळ प्रश्नावर त्या ठिकाणी येतो की खरोखरच एका बाजूला जे आहे अर्थव्यवस्थेशी संबंधित ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालत असतात आणि त्या ठिकाणचा जो कामगार वर्ग असतो, 21व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंट, कंत्राटी कामगार पद्धती मोठ्या प्रमाणावर वापरली गेलेली आपण त्या ठिकाणी पाहतोय. पण तो कंत्राटी कामगार जो असतो तो फक्त आणि फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी ते काम करत असतो. आर्म्ड फोर्सेसमध्ये, सैन्य दलामध्ये अधिकारी पदापासून ते शिपायापर्यंत जो कोणी व्यक्ती त्या ठिकाणी काम करतो, आर्म्ड फोर्सेस इज नॉट अ जॉब, इट इज नॉट अन एम्प्लॉयमेंट, इट्स अ वे ऑफ लाईफ. जगण्याची एक पद्धती आहे आणि ती जगण्याची पद्धती असल्यामुळेच वेगवेगळ्या तत्वाच्या आधारावरच त्या ठिकाणी शिपायापासून ते जनरल पदापर्यंत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत तो त्या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणूनच
प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्याचा आपण विचारही करू शकत नाही त्या परिस्थितीमधून सोल्युशन देण्याचं सामर्थ्य हे भारतीय सेना दलाकडे आहे, हे वेळोवेळी आपण प्रूव्ह केलेलं आहे. मग ही सगळी अशी परिस्थिती असताना या सेना दलाचं जे मनुष्यबळ आहे त्यांना बाकीच्यांसोबत कम्पेअर करणं, त्यांना कंत्राटी कामगारासारखी एक प्रकारची जी आहे नेमणूक देणं, हे कुठेतरी जे आहे चुकतंय, हे आपल्याला या ठिकाणी जे आहे मान्य करावं लागेल. पण चर्चेसाठी जे आहे, मी फक्त या निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत, माझ्याजवळ 50 वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत की कशा प्रकारच्या कमतरता त्या ठिकाणी आहेत. पण चर्चेसाठी माझ्या मते जे आहेत या योजनेच्या संदर्भात असणारे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स, काही सकारात्मक बाबी या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्या लागतील. एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो. आपण या ठिकाणी सांगतोय की मुळात ही स्कीम का आणली की कुठेतरी जे आहे सरकार समोर खर्चाचा बोजा वाढतोय, संरक्षण दलाशी संबंधित पेन्शन, सॅलरी याचा खर्च कमी करण्यासाठी अशा प्रकारची स्कीम आम्हाला आणावी लागली. याची दुसरी बाजू पहा. आज घडीला आकड्यांच्या बाबतीत पाहिलं तर 5.25 लाख करोड एवढा खर्च हा आर्म फोर्सेसवर प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी होत असतो आणि यामधला फक्त 1.52 लाख करोड साधारणतः 1.5 लाख कोटी एवढाच कॅपेक्स, ज्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, थोडक्यात भांडवली खर्च सामान्य जनतेला कळण्यासाठी मुळात मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स फोर्सेस, आमच्या सैन्य दलाशी संबंधित जे आधुनिकीकरण करायचं आहे, नवनवीन शस्त्रास्त्र खरेदी करायची आहे, त्याच्यासाठी आमच्याकडे फक्त 1.5 लाख कोटी आहे. का? कारण बाकीचा आमचा जो खर्च आहे तो कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारच्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसुली खर्चामध्ये जातो. मग आता या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून भविष्यामध्ये जर आमचा पेन्शनशी संबंधित, सॅलरीशी संबंधित खर्च जर कमी करता आला तर हाच उरलेला पैसा आम्हाला कुठे ना कुठेतरी भारताच्या डिफेन्स मॉडर्नायझेशनसाठी वापरता येईल. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल की ठीक आहे, 4 वर्षानंतर हे युवक त्या ठिकाणी वापस येत आहेत, पण लक्षात घ्या 4 वर्षे हे युवक जे आहेत आर्म्ड फोर्सेसच्या मुशीमधून तयार झालेले, त्यांच्या प्रशिक्षणातून, त्या एक्सपोजर मधून तयार झालेले असतील आणि ज्यावेळेस ते 4 वर्षानंतर परत येतील, कुठे ना कुठे नोकरी करतील, कुठे ना कुठेतरी स्वतःचा व्यवसाय काढतील, कुठे ना कुठेतरी क्लर्क म्हणून काम करतील, शिक्षक म्हणून काम करतील. म्हणजे सिव्हिलियन लाईफ मध्ये सुद्धा अशा प्रकारे शिस्तबद्ध आर्म फोर्सेसच्या मुशीतून तयार झालेला युवक वर्ग जर आला तर आतापर्यंत प्रत्येक प्रश्नासाठी शेवटचं उत्तर म्हणून आर्म्ड फोर्सेसला आपल्याला जे पाहावं लागत होतं ती वेळ भविष्यामध्ये येणार नाही. ओव्हरऑलच आमची सिव्हिलियन सिस्टम सुद्धा तेवढीच शिस्तबद्ध, तेवढीच इफिशियंट, इफेक्टिव्ह होईल असा जर आपण एक विचार केला तर तो त्या ठिकाणी चुकीचा त्या ठिकाणी. बरं सतीश ढगे, प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात, नाण्याच्या 2 बाजू असतात. तशाच प्रकारे चांगली वाईट दोन्ही आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या प्रकारची रिस्क आहे ती घेण्यासाठी हे उमेदवार तयार आहेत का? त्यांचं भविष्य नेमकं कशा प्रकारचं असेल यासाठी त्यांची तयारी आहे का? याचं उत्तर जयेश सुतारे यांच्याकडून घेऊयात. मात्र तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. अग्निपथ योजना में हर नौजवानों को बतौर अग्निवीर आर्म्ड फोर्सेस में सेवा का अवसर प्रदान किया जाएगा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय अग्निपथ की बेरोजगारांची फौज निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. कारण ही योजना तर लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाताना दिसतोय, त्याला वाढत चाललेला विरोध हा मात्र युवा पिढीकडून होताना दिसतोय. उमेदवार जयेश सुतार आपल्यासोबत आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे आणि ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांच्याबरोबर आपण ही सविस्तर चर्चा करतोय. जयेश सुतार, अशा प्रकारची रिस्क घेण्यासाठी आपण तयार आहात का? प्रत्येक नाण्याच्या या 2 बाजू असतात. दोन्ही जरी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्याला समजावून सांगितलेल्या असल्या तरी देखील जयेश सुतार, मग विरोध कशासाठी, का जाळपोळ केली जाताना दिसतेय, का ही योजना सरकार योग्य रीतीने राबवत आहे की नाही राबवत आहे, याविषयी युवा पिढीला, उमेदवारांना काय वाटतंय? जयेश. हॅलो, आवाज येतोय माझा? येतोय जयेश, आपण सलग बोला. हॅलो हॅलो. सर, माझं एकच म्हणणं आहे, जे आम्ही 4 वर्ष तुम्ही जी योजना राबवलेली आहे तर त्यासाठी सर पूर्णपणे विरोध आहे आमचा. कारण की जे आम्ही प्रॅक्टिस केले, 6 वर्ष आर्मीसाठी प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही 4 वर्ष फक्त सर्व्हिस देताय, तर आम्ही करायचं काय? ह्यासाठी आम्ही करणार काय? आणि सर राहिला पोलीस भरतीचा प्रश्न, तर पोलीस भरतीसाठी सर पहिलं ग्राउंड होणार आहे का पहिलं लेखी होणार आहे? कारण की 4 वर्षानंतर अजून भरती काढली नाही, महाराष्ट्र शासनाने पोलीस भरती काढली नाही. पहिलं ग्राउंड होणार आहे का लेखी होणार आहे? पोरांनी करायचं काय? बरोबर. म्हणजे बेरोजगारीची कुऱ्हाड जी आहे ती टांगतीत तलवारही त्यांच्या डोक्यावरती असल्याचं दिसतं. तुळशीदास भोईटेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. जयेश सुतार यांना बोलायचं भरपूर आहे, मात्र युवक पुन्हा एकदा संभ्रमित झालेले आहेत हे तर स्पष्ट दिसतंय.
ज्यावेळेला 6-6 वर्ष आपण तयारी करतो आणि केवळ 4 वर्षांचंच भवितव्य आपलं सुरक्षित होताना दिसतं, कारण कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत असताना तुळशीदास भोईटे जी आपण लॉंग टर्म बेनिफिट्सकडे नेहमी पाहत असतो, मात्र ते युवकांना दिसत नाहीये. मग अशा वेळेला युवकांनी काय करायचं? म्हणजे विश्वास कसा ठेवायचा प्रश्न आहे ना. मुळात आपल्याकडे राजकारणी म्हटलं की नको रे बाप्पा असंच लोकांचा एक आविर्भाव दिसतो आणि त्यात गैर असं वाटत नाही. तुमचा माझाही राजकारणी म्हटलं की खूप विश्वास ठेवावा अशी आपलीही मानसिकता नाही आहे. आपण शिकले सवरले लोक आहोत तरी सुद्धा नाही आहे. लक्षात घ्या, ते बिहारमध्ये आता जे आपण व्हिज्युअल्स पाहतो ना की एक अग्निडोम उसळलेला दिसतो आपल्या अग्निपथच्या विरोधात. त्या मुलांचं म्हणणं काय आहे? त्या मुलांचं जर विशाल तुम्ही म्हणणं ऐकाल ना, ती विशाल या आपल्या जयसारखीच मुलं आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे? ते म्हणतात अहो हे सांगतात आहे आम्हाला की आसाम रायफलमध्ये देऊ, आम्ही तुम्हाला इकडे नोकरी देऊ, इकडे सामावून घेऊ 4 वर्षानंतर, परंतु विश्वास कसा ठेवणार? तिकडे आत्ताच मी पाहत होतो की बक्सर, मुझफ्फरपूर वगैरे त्या भागामध्ये जे दिसतंय त्या मुलांचं म्हणणं असं आहे अहो आम्ही आर्मीत भरती होण्यासाठी मेडिकल पास झालो, फिजिकलमध्ये पास झालो, पण रिटर्नच आमची घेत नाही आहेत. एवढा मोठा कालावधी तुम्ही घालवला, कदाचित यात एक संशयसुद्धा असू शकतो की अशा प्रकारची एक बॉन्डेड लेबर पद्धत तुम्हाला सैन्य दलात सुद्धा आणायची होती चांगल्या उद्देशाने, पण त्याचे वाईट परिणाम घडवणारी ज्याचा विचार केलेला दिसत नाही, त्यामुळेच कदाचित तशा सुद्धा तुम्ही फायनलसाठी त्या मुलांना अडवून ठेवलं असणार. त्यांचा संताप सुद्धा आपल्याला समजला पाहिजे. आता सुद्धा जयेश जे सांगतो एक लक्षात घ्या, या प्रकारचं सैन्यासाठी लोकांची, तरुणांची मानसिक तयारी होत नाही का आपल्याकडे? तसं जर असतं तर आपल्या कोणत्याही सैन्य भरतीच्या ठिकाणी जिल्ह्यातून, म्हणजे अगदी नाशिकच्या भरतीला चंद्रपुरातून मुलं येतात, कोकणातून कुठून मुलं येतात, वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर चालतात, त्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. घडलं कसं असतं? हे घडतं याचा अर्थ असा आहे की तुमच्या अशा प्रकारच्या वेगळ्या काही आकर्षक नावं असलेल्या, ब्रँडिंग असलेल्या योजनांची तशी आवश्यकता नाही आहे. एक मुद्दा त्यात आणखी पुढे येतो, त्यावर ढगे साहेबांनी जास्त बोलावं अशी माझी अपेक्षा असेल की सैन्य दलातील सरासरी वय आम्हाला कमी करायचं आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये ऐकायला येतं विशाल, प्रत्येक सेक्टरमध्ये की नाही तरुण वर्ग असला पाहिजे. मात्र लक्षात घ्या, सैन्य सीमेवर जसं लढतं तसं मागे त्याची रणनीती ठरवणारी अनुभवी डोकी सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजेत. तुम्ही त्या दृष्टीने काय करतात? म्हणजे केवळ तुम्हाला तरुणांचं वय दाखवून की आमच्याकडे 17 ते 21-22 वर्ष वयोगटातले तरुण असतील, बरं मग आम्ही त्यांना हे करू, पुन्हा ते जातील, पुन्हा नव्यांना आम्ही दाखवू, आणि ते एक प्रकारचे, माफ करा कोणाला वाईट वाटला तरी चालेल, पण आर्टिफिशियल एक प्रकारची तरुणाईचं चित्र उभं करण्याचं, तरुणाईचाच वर्ग आमच्या सैन्यात असं दाखवण्याचा प्रयत्न मला असं वाटतं अंगाशी सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या धोक्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि त्या तरुणांना जे सध्या ज्यांनी आगडोम उसळवलेलं आहे, स्वतःचं जीवन ते पणाला लावतात आहे, आता खरं तर सीमेवर लावलं पाहिजे होतं पण देशात लावतात आहे, त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन तुम्ही समजवण्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे, कर्तव्य पार पाडणंच अतिशय महत्त्वाचं असतं. मात्र कर्तव्य पार पडण्याच्या आधी किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करण्याच्या आधी एक प्रतिज्ञा घेतली जाते. ज्यावेळेला देशसेवा केली जाणार आहे त्यावेळेला एक प्रतिज्ञा घेतली जाते. मात्र सतीश ढगेजी 4 वर्षांच्या कालावधीनंतर ज्यावेळेला माणूस बाहेर पडणार आहे त्या ठिकाणचा प्रशिक्षित सैनिक आपण वाया घालवतोय का? असलेल्या कमिटमेंटचं काय? सुरक्षा व्यवस्थेमध्ये असताना म्हणजे यात आणखी एक क्लॉज जो त्यांनी टाकलेला आहे की 25% जी भरती झालेली आहे त्यातल्या 25% जे सैन्य असेल ते कायमस्वरूपी काम करेल, उर्वरित 75% सैन्य जे आहे ते मात्र त्या ठिकाणाहून वेगळ्या कामासाठी बाहेर पडू शकतो, त्यांना निवृत्ती त्या ठिकाणी दिली जाऊ शकते. मग सतीश ढगेजी पुढे काय? सुरक्षिततेच्या प्रत्येक गोष्टी या बाहेर सर्वसामान्यांना ठाऊक नसतात. मात्र ज्यावेळेला इतक्या मोठ्या संख्येनं दर 4 वर्षानंतर प्रशिक्षित युवक बाहेर पडतील तर हा व्यर्थ खर्च नव्हे? नक्कीच 4 वर्षानंतर काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आजच्या युवकांसमोर त्या ठिकाणी आहे. आणि खरोखरच 4 वर्षाच्या पुढे काय याविषयीची क्लॅरिटी अजून सुद्धा केंद्र सरकारनं एवढा सगळा आगडोंब उसळलेला असताना सुद्धा अजून सुद्धा ती क्लॅरिटी त्या ठिकाणी दिली नाही.
सांगताना जे आहे राजनाथ सिंग यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं आणि आता स्टेटमेंट सुद्धा त्या प्रकारचं देण्यात आलेलं आहे की सीएपीएफ जे आहेत, सेंट्रली आर्म्ड पोलीस फोर्सेस, ज्यामध्ये आसाम रायफल्स असेल, सीआरपीएफ असेल आणि इतर जे अर्धसैनिक बल आहेत, त्यामध्ये आम्ही या असे 4 वर्ष सर्व्हिस केलेले आणि बाहेर आलेले जे तरुण असतील त्यांना आम्ही प्रायोरिटी देऊ. शब्द लक्षात घ्या, प्रायोरिटायझेशन. त्यामध्ये रिझर्वेशन किंवा त्यांच्यासाठी काही जागा आरक्षित हा शब्द वापरलेला नाही, प्रायोरिटायझेशन. त्याचबरोबर राजनाथ सिंग यांनी हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या राज्य सरकारांसोबत आमची चर्चा झालेली आहे आणि राज्य सरकारांनी सुद्धा सहमती त्या ठिकाणी दर्शवलेली आहे की अशा प्रकारचा जो तरुण वर्ग असेल त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या विभागांमध्ये कुठेतरी सामावून घेण्याचा प्रयत्न करू. आणि इथेच खरी गोम आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. जर ही क्लॅरिटी वेगवेगळ्या प्रकारच्या राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं दिलं की अधिकृतरित्या या डिपार्टमेंटमध्ये इतके टक्के आरक्षण हे अशा प्रकारच्या अग्निपथ स्कीम मधून आलेल्या तरुणांसाठी असेल, अशी जर त्यांनी क्लॅरिटी दिली तर माझ्या मते जे आहे हे सगळे प्रश्नच त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील. पण अशा प्रकारची कुठलीही क्लॅरिटी नाही. राजकीय दृष्ट्या फक्त त्या गोष्टी मोघम ठेवणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सरकारनं त्या ठिकाणी केलेल्या आहेत. एक तर जे आहेत तरुणांसमोर ऐन उमेदीचे हे 4 वर्ष गेल्यानंतर पुन्हा एकदा नोकरी शोधणं, पुढे काय हा प्रश्न निर्माण होतो. तर दुसऱ्या बाजूला मी जसं सांगितलं की हे प्रशिक्षित झालेले, मुख्यतः शस्त्रास्त्रांच्या अनुषंगाने प्रशिक्षित झालेले, एक प्रकारे जे आहे अतिशय खडतर असं जीवन जगून आलेले आहेत आणि ह्या तरुणांना जर योग्य दिशा मिळाली नाही तर ते कुठेतरी भारताच्या सुरक्षिततेशी संबंधित सुद्धा खतरा निर्माण करू शकतात. कारण अँटी नॅशनल जे फोर्सेस आहेत त्यांचं नक्कीच अशा प्रकारचे जे आहेत इझिली जे फसू शकतात अशा तरुणांवर सुद्धा त्या ठिकाणी लक्ष असणार आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो. थोड्या वेळापूर्वी आपण जयेशचं म्हणणं जे ऐकत होतो, जयेश सारखे जे आहेत लाखो विद्यार्थी महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आर्मी त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी तयारी करत असतात. 2020 नंतर जे आहे कोरोनाच्या महामारीमुळे भरती झाली नाही, त्यामुळे जे आहे ही संख्या ऑलरेडी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये युवकांमध्ये असंतोष आहे. नुसत्या घोषणावर घोषणा तुम्ही करताय, राज्य सरकार सुद्धा पोलीस भरती म्हणतं, भरती करण्याचा काही पत्ता नाही. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार सुद्धा जे आहे पुढच्या 1.5 वर्षामध्ये आम्ही 10 लाख भरती करणार म्हणतंय, त्याचा सुद्धा जे आहे एक्झॅक्टली एक दिशा काय असणार आहे याची क्लॅरिटी नाही. आणि नेमका हा बेरोजगारीचा असंतोष असल्यामुळेच जे काही आपल्याला दिसतंय, खरं सांगू का, मी स्पष्टपणे, कोणाला वाईट वाटेल पण मी स्पष्टपणे सांगतो, या अग्निपथ योजनेविषयी संरक्षण मंत्रालयामधल्या मोठ्या बाबूजला, मोठे जे त्या ठिकाणचे अधिकारी असतात त्यांना सुद्धा जे आहे पूर्णपणे याची माहिती नसणार. फॉरगेट अबाउट मीडिया, फॉरगेट अबाउट वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत जनसामान्य लोक आहेत. पण हा जो असंतोष आपल्याला दिसतोय, त्या असंतोषाचं खरं कारण जर काही असेल तर जेवढी प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्यामुळे जो प्रचंड प्रमाणामध्ये युवकांमध्ये असंतोष आहे, तो कधीतरी अग्निपथ योजनेच्या विरुद्धचे असणारे आंदोलन असो, कधी रिझर्वेशनच्या बाजूने किंवा रिझर्वेशनच्या विरुद्ध असणारी आंदोलन असो, या वेगवेगळ्या प्रकारे बाहेर पडत असतो आणि याला जर योग्य प्रकारे दिशा दिली नाही तर माझ्या मते इट इज जस्ट द टिप ऑफ आइसबर्ग. भविष्यामध्ये जे आहे या युवकांचा असंतोषाचा उद्रेक हा फार मोठे प्रश्न आपल्या भारतासमोर निर्माण करून घेऊ शकतो. बरोबर. सरकारी योजना ज्या आहेत त्या जाहीर केल्या जातात, सरकारच्या मनामध्ये मात्र नेमकं काय चाललंय हे कधी कळत नाही. जशी याच संपूर्ण घटनेची तुलना अगदी काही क्षणांपूर्वी तुळशीदास भोईटे सरांनी, सतीश जगे सरांनी विविध उदाहरणं देत त्या ठिकाणी स्पष्ट केलेली होती. एक उदाहरण स्पष्ट होतं की ज्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन भडकलं, त्यानंतर आता युवकांचं आंदोलन भडकताना दिसतंय, पुन्हा एकदा योजना मागे घेण्याची वेळ येताना दिसते का? मग अशा प्रकारच्या योजना राबवल्याच का जातात? बरं, योजना राबवण्यासंदर्भातला निर्णय घेतला जातो, मात्र जनतेला गृहीत धरलं जातं का? जयेश सुतार यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असेल की ज्या वेळेला सैन्य भरतीसाठी म्हणा किंवा कुठल्याही भरतीसाठी तुम्ही तयारी करता, त्यावेळेला कुठून तयारी सुरुवात होत असते, किती वर्ष त्यासाठी लागत असतात, कुठकुठल्या स्तरावरती ही तयारी होते आणि मग जाऊन कधीतरी सैन्य भरतीचं आपलं स्वप्न पूर्ण होत असतं आणि त्यासाठीची मेहनत जर 4 वर्षानंतर कामी येणार नसेल तर मग पुढे काय? जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. आम्ही लगेच परततोय. अग्निपथ योजना में हर नौजवानों को बतौर अग्निवीर आर्म्ड फोर्सेस में सेवा का अवसर प्रदान किया जाएगा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट जयेश सुतार यांच्यापासून या चर्चेला सुरुवात करूयात. जयेश, किती वर्षांचा कालावधी लागतो भरतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि कुठल्या कुठल्या स्तरातून त्या उमेदवाराला जावं लागतं? तर
आम्ही 10वी पासून जे आम्ही स्वप्न बघतो ते आम्हाला आर्मीमध्ये जायचंय, पोलीसमध्ये जायचंय. तर आम्ही 10वी पासून स्वप्न चालू करतो. 1600 मीटर आम्हाला रन 5-10च्या आतमध्ये, 5 मिनिटाच्या आतमध्ये कसं कव्हर करायचं हे आम्ही 3-4 वर्ष झालं आम्ही ट्राय करतो सर, प्रॅक्टिस करतो, दिवस रात्र एक करतो. त्यासाठी आमचे मम्मी पप्पा आहे ना पैसा कमवून आम्हाला अकॅडमीमध्ये घालतात, आमच्यासाठी पैसा खर्च करतात. त्यांना आम्ही काय उत्तर देतो ह्याच्यावरती की आमची ह्या सरकारने जर असं काढलं तर आम्ही करणार काय यापुढे? करणार काय पुढे हाच खरा प्रश्न आहे. तुळशीदास भोईट यांना मला विचारायचं आहे. बेरोजगारीची समस्या देशासमोर आवासून उभी आहे, सुरक्षेची समस्या आवासून उभी आहे. आपण योजनांवर योजना सांगतोय खऱ्या, मात्र त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांना तरी क्लॅरिटी आहे का? जे उमेदवार त्या परीक्षेसाठी तयारी करताय त्यांना तरी त्यातून काही कळताना दिसतंय का? आणि मग पुढे पुन्हा एकदा भविष्य अंधारात का? हाही प्रश्न त्याच उमेदवारांना आपल्या चर्चेत विचारावासा वाटतो. विशाल, मला धक्कादायक वाटतं, कारण राज्याच्या पातळीवर पण आपण पाहिलं तर MPSCचं, पोलीस भरतीचं, अनेक अशा भरती फक्त किंवा आरोग्य खात्याची प्रत्येक खात्याकडे बोट दाखवलं ना तिकडे रिकाम्या जागा दिसतात, भरती झालेली दिसत नाही. शिक्षण सेवकसारखं एक प्रकारचं बॉन्डेड लेबर म्हणजे वेठबिगार विरोधी कायदा आहे आपल्याकडे, परंतु 6,000त आपलं सरकार शिक्षण सेवक या गोंडस नावाखाली तरुणांना राबवतं, मध्यमयीन होतात. तसंच आता हे सुरू झालेलं नवं दिसतंय. एक लक्षात घ्या, यातला एक धोका मला वाटतो. मी सहज विचार करतो काय होऊ शकतं याचे घातक परिणाम. मगाशी तुम्ही जेव्हा बोलताना बोललात की 4 वर्ष ट्रेनिंग द्यायची, प्रशिक्षण द्यायचं, सर्व काही शिकवायचं, शस्त्र चालवणंही त्यात आलं, विपरीत परिस्थितीत कसं लढायचं तेही त्यात आलं. विशाल, मनात एक शंकेची पाल चुकचुकते. कॉन्स्पिरन्सी थेअरीवर जात नाही मी, मात्र तुम्ही विचार करा, आपल्या देशामध्ये मुंबईसारख्या शहरांमध्ये अंडरवर्ल्ड टोळ्या असतात. आपल्याकडे महाराष्ट्राचे काही जिल्हे, तेलंगणा, ओडिशाचा थोडासा भाग, छत्तीसगड, हे सर्व नक्षली म्हणजे एक प्रकारच्या डाव्या दहशतवादाने पीडित भाग आहेत. पुन्हा उत्तर भारतातले काही राज्य हे खाजगी सैन्यासाठी, प्रायव्हेट आर्मीसाठी कुप्रसिद्ध आहेत. तुम्ही सांगा, 4 वर्षानंतर मी तुळशीदास भोईटे जर बाहेर आलो, मला कुठेही काही नोकरी मिळत नसेल कारण त्याची शाश्वती नाही आहे, मी त्या भाग्यशाली 25% नाही आहे, तोही शब्द पाळला तर ते 25% असतील, मी उरलेल्या 75% जर असेन आणि कुठेही माझं काही झालं नाही, तर माझं स्किल जे काही मी 4 वर्षात सैन्य दलातील अनुभवी अधिकाऱ्यांकडून व्यावसायिक प्रशिक्षणातून मिळवलेला आहे, त्याचा मिसयूज करण्याचा प्रयत्न उत्तर भारतातले प्रायव्हेट आर्मीवाले, नक्षलवादी, तसंच अंडरवर्ल्डचे टोळीचे सूत्रधार यांच्यासारख्यांकडून होणारच नाही. याची आपण शाश्वती देऊ शकतो. तुम्ही त्यांना निवृत्तीवेतन देत नाही आहात, तुमच्याशी त्यांचं तसं काही, बघा ढगेसाहेब म्हणाले तसं आहे की मनापासून देशासाठी प्राणाचं बलिदान देण्याची तयारी असते आपल्या जवानांची, आपल्या अधिकाऱ्यांची. मात्र 4 वर्षानंतर जेव्हा ते बाहेर येतात आणि निवृत्तीवेतनही काही नसतं, कसलंही काही मिळणाऱ्याची शाश्वती नसते, जे काही मोठं एक पॅकेज दाखवलं गेलं इन्शुरन्सचं, ते फक्त जर तुम्ही लक्षपूर्वक त्याच्या तळटिपा वाचता तर लक्षात येतं की फक्त आणि फक्त 4 वर्षाच्या सेवा काळासाठी आहे. त्यानंतर हताशेतून काहीच कुठे दिशा नाही दिसत नाही म्हटल्यावर, किंवा अन्य कुठच्या तरी मार्गाने वेगळं आकर्षक पॅकेजिंग करून हे जे मी घटक म्हणालो, समाजविघातक किंवा देश विघातक असे, त्यांनी या तरुणांना आपल्या सेवेत घेऊन त्यांचा गैरवापर केला, तर त्याची भीषणता कुठेतरी त्याचा विचार झालाय का? नाही तर हा अविचार वाटेल असंही मला वाटतं. बरोबर आहे. सतीश ढगेंना जाता जाता शेवटचा मला प्रश्न विचारायचा आणि अगदी थोडक्यामध्ये, सतीश ढगेजी, येत्या काळामध्ये याचा पुन्हा एकदा पुनर्विचार होणं आवश्यक आहे का? निवृत्त लष्करी अधिकारी असतील तर त्यांनी याविषयी आवाज उठवणं किंवा सरकारला सूचना करणं गरजेचं आहे का? केवळ आणि केवळ तरुणांना आमिष दाखवणं, आपण काहीतरी योजना राबवतोय इथपर्यंत ते सीमित न राहता एक अभ्यासपूर्ण आराखड्यासह ते सगळ्यांसमोर यावं का? सतीश ढगेजी. मला वाटतं कृषी कायद्याची जी गत झाली ती पुन्हा एकदा जी आहे या अग्निपथ योजनेची व्हावी असं मला वाटत नाही. आणि हे जर व्हावं असं जर वाटत असेल तर केंद्र सरकारनं ती क्लॅरिटी की नेमकं 4 वर्षानंतर फक्त शब्दांच्या माध्यमातून नाही तर नेमकं जे आहेत किती जागा आणि कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये, कुठल्या कुठल्या राज्य सरकारांच्या
मदतीनं जे आहेत ते हे इम्प्लिमेंट करणार आहेत ते त्यांनी सांगावं. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो की जे आहे मुद्द्याच्या आधारावर हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतायत. आज घडीला देशामध्ये असंतोषाची परिस्थिती आहे. राजकीय ईडी असो किंवा धार्मिक मोहम्मद पैगंबराशी संबंधित जे वेगवेगळ्या प्रकारचं विधान केलं होतं त्याच्याशी संबंधित असो, हे तीनही फॅक्टर एकत्रित झाले आणि उद्या शुक्रवार आहे. धार्मिक अनुषंगानं किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन होऊन लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर आणखीन ही परिस्थिती भयानक होऊ शकते. फक्त या विद्यार्थ्यांना माझं एकच सजेशन आहे, एकच सल्ला त्या ठिकाणी आहे. तुमचा असंतोष पूर्णपणे मान्य आहे, पण तो उद्रेक त्या ठिकाणी नसावा यासाठी की तुम्ही तुमचं आंदोलन जरूर करावं. या उद्रेकाच्या माध्यमातून तुमच्यावर जर पोलीस केसेस दाखल झाल्या तर जी नोकरी तुम्हाला मिळायची होती ती नोकरी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. पोलीस केसेस दाखल झाल्या तर तुम्हाला सरकारी नोकरी त्या ठिकाणी मिळणार नाही. बरोबर आहे. सूचक असा इशारा आपण सतीशजी यावेळेला देत आहेत. सरकारला असू दे किंवा या तरुणाईला असू दे, सगळ्यांना एकच आवाहन आहे की देशातली कायदा सुव्यवस्था आणि त्याच्यावरती घातला जाणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. सगळं सुरक्षित राहावेत यासाठीच आपण सगळ्यांनी योग्य रीतीनं चर्चा करणं आणि त्यावरती पर्याय शोधणं हे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद तुळशीदास भोईटे सर, सतीश ढगेजी आणि जयेश सुतार, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या लोकशाही विशेषमध्ये